रामराम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था कुठं निघून गेलेली आहे. काडीमोड केलेलं आहे तिने संसारासोबत. का त्याचं कारण तुम्हाला सांगतो की खोपोलीमध्ये आज सकाळी म्हणजे शुक्रवार आहे आज आणि 26 तारीख आहे. 26 डिसेंबरला एक खून झाला आणि हा खून झाला एकनाथ शिंदे गटाच्या एका कार्यकर्त्याचा. ज्या कार्यकर्त्याची बायको नुकतीच 2 दिवसापूर्वी एक नगरसेविका म्हणून निवडून आली होती. आणि खून कोणी केला आहे? अजित पवाराच्या गटाच्या कार्यकर्त्यांनी. आता हे दोन्ही मंत्री मंत्रालयामध्ये मांडीला मांडी लावून म्हणण्यापेक्षा एकमेकाच्या मांडीवर बसतात. मला वाटते देवेंद्र फडणवीसांच्या कार्यकर्त्याची देखील अजित पवारांनी हत्या केलेली. त्यावेळेला देवेंद्र फडणवीसांची मर्दानगी आणि 56 इंचाची छाती आपण सर्वांनी महाराष्ट्राने बघितली. कारण 1 वर्ष झालं आजही त्या हत्या करणाऱ्यांपैकी एक आरोपी अजून फरार आहे. त्यांची मर्दानगी त्याच्यामुळं दिसून आली. पण एकनाथ भाईंबद्दल असं बोलत नाही, कारण एकनाथ शिंदेंना भाई म्हटलं जातं. एकनाथ शिंदे अजित पवारांनी त्यांच्या कार्यकर्त्याची केलेली हत्या पचवतात का? आणि पचवल्यानंतर देखील मर्दानगी त्यांची अशाच प्रकारची देवेंद्र फडणवीसांसारखी दाखवतात का? हे बघायचं आहे. का एकनाथ भाई ज्या गुरूंची चेले सांगतात त्या गुरूंनी सांगितलेल्या वाक्याला फॉलो करतात ते बघायचं आहे. ते म्हणजे आनंद दिघेंचं म्हणणं होतं की गद्दाराला क्षमा नाही. आणि या कार्यकर्त्यांनी जर एकनाथ शिंदेंच्या कार्यकर्त्यांच्या पाठीमध्ये वार करून जर त्यांची हत्या केली असेल तर अशा गद्दारांना एकनाथ शिंदे क्षमा करणार आहेत का किंवा माफ करणार आहेत का? हे येणाऱ्या काळामध्ये बघायला लागेल. तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा.